आपल्या परंपरेमध्ये सुख आणि आनंद या दोन भावना वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत, की सुख हे प्राप्तीचं आहे, सुख हे उपभोगाचं आहे. जेव्हा प्राप्ती होत नाही, उपभोग थांबतो, तेव्हा सुखाकडून माणूस दुःखाकडे जातो. आनंद हा आतमधून येणारा आहे, म्हणून तो प्राप्तीवरती अवलंबून नाही, तो माझ्या कमाईवरती अवलंबून नाही, तो माझ्या साठवणुकीवरती अवलंबून नाही, तो व्यावहारिक जगामध्ये मला किती यश मिळतंय, पैसा मिळतंय, प्रतिष्ठा मिळते त्याच्यावर अवलंबून नाही. मी व्यक्ती म्हणून माझ्या विचारांच्या बरोबर, माझ्या भावनेच्या बरोबर, माझ्या वर्तनाच्या बरोबर किती कम्फर्टेबल आहे ह्याच्यावरती माझा आनंद अवलंबून आहे. आणि म्हणूनच जेव्हा माणूस आपल्या परंपरेमध्ये संन्यासाकडे जातो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की त्याला सुख आणि आनंद या दोघांमधला फरक कळलेला आहे आणि म्हणून तो एका उच्च भावनेच्या प्रवासासाठी निघालेला आहे आणि म्हणून त्याचा तो सम्यक न्यास म्हणजे त्याचा तो संन्यास आहे. आणि या उच्च भावनेच्या कडे तो त्या प्रवासाला निघालेला असल्यामुळेच की काय सगळ्या संन्याशांच्या नावाच्या पुढे आनंद जोडण्याची आपल्याकडे पद्धत आहे.